ताई, मी आत गेले ना तेव्हा मला एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं. एक गुहा होती, सगळीकडे अंधार होता. मीरा मीरा, गुहा हे बघ, तुला नक्कीच भास झाला असेल अगं. नाही ताई, भास नाही झाला मला. मी माझ्या खोलीत असते ना तर समजू शकतो की भास झाला, पण मी इथे स्वतः आले होते. स्वतःच्या डोळ्यांनी मी सगळं पाहिलं. बाबा पण होते कुठेतरी तिथे ना. हवेत एक म्हातारी बाई तरंगत होती आणि तिथे सगळं. मीरा, ठीक आहे, हा, शांत हो तू. आणि मला नीट सांग, तू इथे का आलीस? मला बाबांनीच सांगितलं होतं, तुझ्या सासूचं खरं रूप शोधून काढ. मी वेदाच्या बाबांसोबत बाबांना भेटायला गेले होते ना, तेव्हा बाबा म्हणाले, मी तिथे बाबांना भेटायला गेले. दिब्बा, तुळस, मंत्र. मीरा, तुझ्या सासूचं खरं रूप शोधायचंय तुला. ताई, बाबांनी कागदात ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या ना, त्या गोष्टीचा मी विधी केला. त्यातून मला ही चमकणारी पावलं दिसली. ताई, त्या पावलांच्या मागेच मी आउट हाऊस पर्यंत आले. ताई, तुला आठवते ना, मी त्या दिवशी बाबांना भेटायला गेले होते तेव्हाच आई साहेब घरात नव्हत्या. मला शंका आहे की आई साहेब काळी जादू करतात आणि आई साहेबांनी बाबांना कुठेतरी कैद करून ठेवलंय. मला आई साहेबांच्या खऱ्या रूपाचा अंदाज आलाय. पण ना, काय काय म्हणालीस तू? आई काळी जादू करतात? मीरा, आईंना खोटं ठरवायला आता काहीही बोलायला लागलीयस तू.